हे अतिशय महत्वाचं असं वाटतं। मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती तिची महान आहे। या व्यक्तीप्रमाणे या वयामध्ये या ठिकाणी इतकं चांगलं आणि सुंदर भाषण करणं ही मला वाटते छोटी गोष्ट नाहीये। हे अतिशय महत्वाचं असं वाटतं। मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती तिची महान आहे। या व्यक्तीप्रमाणे या वयामध्ये या ठिकाणी इतकं चांगलं आणि सुंदर भाषण करणं ही मला वाटते छोटी गोष्ट नाहीये। सर्वच आदरणीय वडीलधारी सर्व सन्माननीय नेतेगण, बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, आजचा कार्यक्रम सुरू करत असताना आपण सर्वांनी मिळून रतन टाटा साहेबांना आदरांजली वाहिली, श्रद्धांजली वाहिली। एक थोर माणूस, उद्योगपती तर ते मोठे होतेच, परंतु एक थोर माणूस आपल्यात आज नाहीये। आज आपल्या राज्यामध्ये दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। त्यांना परत एकदा मी आदरांजली अर्पित करतो। आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक तुळजापूरमध्ये व्हावं ही आपली अनेक वर्षापासूनची इच्छा जी आहे त्याला आता मूर्त स्वरूप मिळतंय। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालंय, नवरात्रीच्या काळामध्ये भूमिपूजन झालंय। ही अतिशय मोठी मंगलमय गोष्ट आहे। याबद्दल आपले मनापासून मी अभिनंदन करतो। आपण सर्वांनी या विषयाच्या बाबतीमध्ये अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता आणि गेल्या वर्षी आपण मिळून ठरवलं होतं की इथे स्मारक जे आहे ते आपण निश्चितपणे करायचं। स्मारकाची जागा, त्याला लागणारा निधी उपलब्ध झाल्यामुळे स्वाभाविकच आहे की तुम्हाला एक अर्थाने समाधान वाटतंय। माझी मात्र अपेक्षा नेहमीच त्याच्या पलीकडची असते। समाधान मानून चालणार नाही। अतिशय उत्कृष्ट स्मारक तर आपल्याला करायचंच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन फक्त पुतळ्यापुरतं मर्यादित किंवा उद्यानापुरतं मर्यादित आपल्याला राहायचं नाहीये। आपले जे हक्काचे धनगर बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांच्या उत्कर्षासाठी इथे योग्य असं केंद्र, मग ते प्रशिक्षण केंद्र असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या बांधवांना भगिनींना वेगवेगळ्या योजनांसाठी मदत करणारं केंद्र असेल, हे करण्याची जबाबदारी आता तुमच्यावरती आणि माझ्यावरती सुद्धा आहे, हे मला आवडून सांगायचं। आणि सगळं काही सरकारच्या पैशावरती करायची गरज आहे का आपल्याला? आता आले 1 कोटी आले, परंतु ह्याच्या पुढे जे काय लागेल ते तुम्ही आणि मी मिळून करायचंय। तुमचा 1 रुपया जरी त्या स्मारकामध्ये लागला तर तुम्हाला ते स्मारक आपलं वाटणार आहे। मी कोणाला सरकारच्या कोटीला कोटीला म्हणणार नाही, पण तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे, जे तुम्हाला जमू शकतं ते प्रत्येकाने, प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक सदस्याने जे जमेल ते, मग काय अगदी रुपया असला तरी चालतंय, परंतु त्या स्मारकाच्या बांधणीमध्ये मी सामील आहे, माझा पैसा आहे, हे वाटणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना माझी आदराची विनंती आहे, आता आपण काम करतोय ही नुसती सुरुवात आहे। अजून आपल्याला भरपूर पुढे या विषयात जायचंय। आपण त्या कामामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं। आपले अध्यक्ष गणेश दादा आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। आणि जबाबदारी आजपासून खरी वाढली आहे तुमची। राम आणि बाकीचे फाईलच्या मागे पाठपुरावा करत होते, जिथे जायचं तिथे जाऊन मला फोन लावून देत होते, हे सगळं महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं, परंतु आता एक महत्त्वाचा टप्पा ओलांडून आपल्याला पुढचं काम करायचंय। जागा उपलब्ध करून देणं, या सर्व प्रक्रियेमध्ये पिटू असतील, सचिन असतील, दुसरे सचिन असतील, अजून बाकीचे आमचे सगळे सहकारी असतील, त्यांनी जे काही सहकार्य केलंय, अगदी राजभवन सकट सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। कारण कुठलंही मोठं काम एकट्या दुकट्याचं नसतं। आज आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे विषय आपण हाताळतोय। आपण सोलापूरहून तुळजापूरला रेल्वे आणतोय, ती पुढे धाराशिवला नेतोय। आपल्या तुळजापूरमध्ये आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतोय। आपल्याच तुळजापूरमध्ये आपण युनिव्हर्सिटी करतोय, विद्यापीठ करतोय। आपल्या तुळजापूरचा आपण कायापालट करतोय। आई तुळजाभवानीचं मंदिर
त्याचं तर काम आता लगेच 60 कोटीचं काम सुरू होणार आहे आणि सरकारकडे अजून 2000 कोटी आपण मागितले. कायापालट आपण करतोय आणि हे करत असताना जी आपली गरज आहे, जात आणि धर्म आपला समाज म्हणून आपली मागणी आहे, ते तर आपण करतोयच. बसव सृष्टी करतोय आपण 5 एकरवरती, तिथेच वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक करतोय. पलीकडे 2 कोटी आपण शादीखान्यासाठी दिलेत. आपण अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तिथलं जे सुशोभीकरण आहे ते हाती घेतलंय. 50 कोटीचा आपण प्रशिक्षण केंद्र घेतलंय. हे सगळं करत असताना मूलभूत आपली गरज काय आहे? एक तर पाणी आहे, शाश्वत पाणी. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आणतोय. आपल्या सरकारने 11,700 कोटी रुपये उपलब्ध केले. म्हणजे दुष्काळात पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्याला उपलब्ध होईल, शेतीसाठी उपलब्ध होईल, पिण्यासाठी उपलब्ध होईल. आणि गरज मी म्हणत होतो ती म्हणजे रोजगार निर्मिती. पलीकडे तामळवाडीला 370 एकरवरती MIDC आपण करतोय. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 150 सोलापूरचे उद्योजक आपल्याकडे यायला तयार आहेत, कारण मराठवाड्यात आपल्या धाराशिवमध्ये तामळवाडीला त्यांना खूप सवलती मिळतात. 150 उद्योजक म्हणजे किमान 12,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. कौडगावला, धाराशिवला आपण 1,500 एकरवर MIDC करतोय. त्या MIDCच्या माध्यमातून टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. काल 24 कोटीचं त्याचं टेंडर निघालंय. हे सगळे मोठे कामं, एक एक मोठं काम जे आहे ते करायचं म्हटलं तर मी आधी बोलल्याप्रमाणे एकट्या दुसऱ्याचं काम नाही आहे. आपण सर्वांनी मिळून पाठबळ द्यायला हवं, सहकार्य करायला हवं, तर हे मोठे विषय जे आहेत ते मार्गी लागू शकतात. यश मिळते आपल्याला. पूर्ण ताकद आपल्या पाठीशी आहे. आपलं राज्यातलं महायुती सरकार आपल्या पाठीशी आहे. केंद्रातलं आपलं NDAचं सरकार आदरणीय मोदीजी आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जमत आहेत. आणि ही तर सुरुवात आहे. मी सांगत असतो की आपलं सरकार आल्यापासूनचे हे जे 2 वर्ष आहे हे फक्त ट्रेलर आहे विकासाचं. पिक्चर अभी बाकी आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला विकासाचं पिक्चर जे आहे ते आपल्या जनतेसाठी दाखवायचं तर आहे, परंतु कृतीमधनं अमूलाग्र बदल करायचे, प्रचंड बदल करायचे. तुमची जी काही आस्था आहे, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, अगदी आरक्षणाच्या मुद्द्यापासून अनेक विषय जे आपल्याला महत्वाचे वाटतात, दैनंदिन जीवनातले अडचणी ज्या आहेत, आत्मनिर्भर भारत हे मोदी साहेब नेहमी म्हणतात. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? काय अर्थ काय त्याचा? आत्मनिर्भर भारत म्हणजे गरीबातलं गरीब कुटुंब जे आहे, आपल्या देशातलं गावोगावचं गरीबातलं गरीब कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, म्हणजे भारत आपला देश आत्मनिर्भर होईल. आणि त्यासाठी एवढ्या साऱ्या योजना आहेत. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांसाठी योजना आहेत. लाडकी बहीणसारखी योजना कुठल्या विशिष्ट जातीसाठी आहे का? विशिष्ट धर्मासाठी आहे का? घरकुलं दिली, पंतप्रधान आवास योजनेत शौचालय दिले, गॅसचे सिलेंडर दिले. आता पिण्याचं पाणी प्रत्येक घरात नळाने स्वच्छ पाणी देण्याची योजना चालू आहे. लाखो कोटी रुपये मोदी साहेब देत आहेत. हे सर्वांच्या हितासाठी देत आहेत. आपल्या राज्य सरकारने देखील अनेक निर्णय घेतलेत. 1 रुपयामध्ये पीक विमा, आता तर वीज माफ केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे सर्व. पीक विम्याच्या बाबतीत तर आपल्याला ठाकरे सरकारने त्रास दिला, अन्याय केल्यासाठी बैठक लावली नाही. आपण कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, काहीशे कोटी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो. आजही आपण लढतोय. 650 कोटी आणि व्याज आपल्याला 2020 आणि 21चं येणं आहे. आता तर आपण सरकारी वकीलच्या जोडीला धोरडे पाटील साहेब नावाचे एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांना देखील आपण आता बरोबर सरकारच्या बाजूने घेतोय. त्यामुळे जिथे कुठे अन्याय होतोय, आपली अडचण होतीये, तिथे आपल्याला मदत करण्यासाठी सरकार धावून येते. आपण देखील आपल्या मदतीचं उपयोगाचं कोण आहे? अडचणीच्या काळात ठामपणे आपल्याबरोबर कोण उभं राहतं? कोविडच्या काळात गावोगावी कोण फिरलं? अगदी त्या छोट्या पांढऱ्या गोळ्यांपासून सॅनिटायझर, मास्क कोणी दिले? या सर्व गोष्टींचा निश्चितपणे विचार व्हायला हवा. कारण काय होतं, नाही तर लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं, काहीतरी खोटं नाटक सांगितलं गेलं, जात धर्माच्या नावावरती बोललं गेलं, भावनिक आवाहनं केली गेली आणि ज्याला निवडून दिलं त्याचा काय उपयोग आहे आपल्याला? माझी बायको म्हणून नाही, पण अर्चनाला
मोदी साहेबांचा माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून जर आपण निवडून दिलं असतं तर आपली ताकद, काम करण्याची आपली ताकद वाढली असती का नाही? निधी आणि योजना अजून आपल्याला ताकदीने आणता आला असत्या का नाही? पण ती वेळ निघून गेली. त्यामुळे आपल्याला विनंती हीच आहे की अतिशय विचारपूर्वक आपण येणाऱ्या काळामध्ये वागणं गरजेचं आहे, चर्चा घडवणं गरजेचं आहे. आता आपण इथपर्यंत आला, आपण हा सोहळा बघितला, आम्ही जे बोललो ते ऐकलं, परंतु याची चर्चा आपण परत गावी गेल्यानंतर घरोघरी आपल्या मित्रांपर्यंत, परिवारापर्यंत होणं गरजेचं आहे. खरोखर तळमळीने काम कोण करतं, वेगवेगळ्या अडचणी कोण सोडवतं, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्याचा, आपल्या मुलाबाळांचा, त्यांच्या रोजगाराचा, त्यांच्या उत्पन्नाचा विचार करून काम कोण करतं हे निश्चितपणे आपण बोलायला हवं. ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. एक शेवटचा मुद्दा, लाडकी बहीण योजना ऐकलंय नाव? काय योजना? हे पैसे आलेत का खात्यावर? किती? तुम्हाला कसं माहिती? त्या पैशावरती तुमचा डोळा असून चालणार नाही, ते त्यांचे पैसे आहेत. मध्य प्रदेशमध्ये खूप वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने ही योजना सुरू केली, अतिशय उत्कृष्ट चालली. तिथे समाजामध्ये अतिशय चांगलं सकारात्मक परिवर्तन होताना दिसलं. माता भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कुटुंबाच्या अडचणी त्यांनी सोडवल्या आणि खूप त्याचा उपयोग होतोय हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यात, आपल्या महाराष्ट्रात ती योजना आणायचं ठरवलं. आणि ती योजना जी आहे त्याला पैसे किती लागणार चर्चा झाली. 46,000 कोटी लागणार हे म्हटल्यानंतर अजित काकांनी लगेच हो म्हटले, अर्थसंकल्पात तरतूद करतो म्हटले आणि आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली. अशी ही योजना सुरू झाली आहे. ही कोणी बंद करणार नाहीये. मी शब्द देतो, आपलं सरकार ही योजना कधी बंद करणार नाही, उलट 1500चे 2, 2चे 2.5 करणार आहे. घरी जाऊन सांगा. आणि जे विरोधक उलटसुलट बोलतात त्यांच्याही घरी उद्या जायला हरकत नाही चहाला. त्यांच्या घरच्यांना विचारा, ताई तुम्ही मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का? काय उत्तर असणार आहे? आले का पैसे? किती आले? मग सरकारला तुम्ही कधी परत करताय? चेक आत्ताच लिहून देता का? किती खोटं बोलतात हे लोक, हे तुमच्या समोर मांडण्यासाठी हा मुद्दा मी मांडला. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपलं कोण आहे? आपल्या अडचणीमध्ये आपल्याला साथ देणारं कोण आहे? आपल्याला न्याय देणारं कोण आहे? याचा निश्चितपणे विचार व्हायला हवा. हीच परत एकदा विनंती करतो. माझं मी भाग्य समजतो. आता काही लोक म्हटले की 50 वर्षापासून आम्ही मागणी करतोय. 50 वर्ष कशी काढली? ठराव कधी मांडला होता? कधी मांडला होता? 63. मग किती वर्ष झाले तुम्ही? मग काय तुमचं गणित कच्चं आहे का काय? नाही, माझा मुद्दा काय आहे? माझा मुद्दा हा आहे की किती वर्ष लागले हे महत्वाचं नाहीये. मी माझं परमभाग्य समजतो. नाही, मी माझं परमभाग्य समजतो की हे काम करण्यामध्ये माझा खालीचा वाटा आहे. हे माझं परमभाग्य आहे. कारण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं काम त्याला जगात तोड नाही. मी म्हणतो जगात. महिला काही अबला असते असं कोणी समजायचं कारण कधीच नव्हतं, परंतु त्यांनी दाखवून दिलं. आणि किती थोर विचार, किती थोर विचार. आणि विचार फक्त नाही तर कृती, म्हणजे मोठ्या मोठ्यांना लाजवेल अशी कृती. आणि कुठे आपल्या पुरतं मर्यादित नाही, आपल्या जाती धर्मापुरतं नाही, अतिशय व्यापक विचार, ज्याला आपण महापुरुष म्हणतो. तसंच खरं तर हे व्यक्तिमत्व आहे. आणि आपण कुठल्या काही जात आणि याच्यापुरतं सीमित ठेवायचं कारण नाही. इतकी मोठी ख्याती आहे, इतकं मोठं काम आहे. उलट तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या या स्मारकाच्या माध्यमातून तुळजापूरला येणारा प्रत्येक व्यक्ती आवर्जून त्या स्मारकात जाईल आणि अहिल्यादेवींच्या विषयी चार गोष्टी समजून घेईल, याचा आपण प्रयत्न करावा लागणार आहे. आणि तुम्ही मी प्रयत्न केला तर मला खात्री आहे की रोज 50-60 हजार लोक येतात इथे. आणि ते आम्ही वाढवत, आता टप्प्याटप्प्याने वाढवत जवळजवळ 1 लाख पर्यंत नेणार आहोत.
2000 कोटीची गुंतवणूक आपण आता तुळजापूरमध्ये करणार आहोत. हे करत असताना आलेला भाविक आवर्जून अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकापर्यंत येईल, तिथे नतमस्तक होईल, तिथे आशीर्वाद घेऊन 2 गोष्टी समजून शिकून जाईल. अशी प्रक्रिया जी आहे, अशा पद्धतीचं काम आपल्याला सर्वांना करायचंय. त्यामुळे स्मारक जे आहे ते असं तसं काहीतरी केलं असं बिलकुल चालणार नाही. इथे बजावून सांगतोय अध्यक्ष आणि तुमचे काय जे कोण बाकीचे सगळे आदरणीय सदस्य आहेत, काम जे आहे अतिशय उत्कृष्ट पाहिजे. बघितलं की वाटायला एकदम छान वाटायला हवं आणि प्रेरणा ऊर्जा घेऊनच त्या स्मारकातून बाहेर प्रत्येक जण पडायला हवा. ही खबरदारी आपण घ्या. कुठेही अडचण आली तर मी आपल्या बरोबर ठामपणे आहे हा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद.